मित्रांनो, आज आपल्यासोबत लाईव्हच्या माध्यमातून भांडूपचा मागी गणेशोत्सव म्हणून जो ओळखला जातो, भांडूपचा कुलाधिपती या मंडळाचे पदाधिकारी सदस्य आपल्यासोबत या लाईव्हच्या माध्यमातून आहेत. तर जाणून घेणार आहोत त्यांच्या संकल्पनेतला यावर्षीचा मागी गणेशोत्सव कसा असेल, याशिवाय मंडळाची इतर काही जुनी माहिती व इतर काही. दादा, सर्वप्रथम तर नमस्कार. नमस्कार. दादा, सर्वात पहिला प्रश्न असेल माझा की मंडळाची सुरुवात, मंडळाची स्थापना कधी झाली, काय सांगाल? श्री गुरुकुल प्रतिष्ठानची स्थापना मुळात 2007 दहीहंडी पथकाच्या माध्यमातून झाली. दहीहंडी पथकाचं सुद्धा भांडूपमध्ये खूप मोठ्या उंचीवर असं आम्ही लोकांनी श्री गुरुकुल प्रतिष्ठानचं नाव नेऊन ठेवलं. अनेक वेळेला ज्या भांडूपच्या मानाच्या अंड्या होत्या त्या देखील फोडण्याचा आम्हाला मान मिळाला. आणि हे करत असताना 2014 साली सगळ्या मुलांना, म्हणजे दहीहंडीच्या व्यतिरिक्त काहीतरी कार्यक्रम असावा असं सर्व सहकाऱ्यांना वाटायला लागलं. आणि हे सहकाऱ्यांना वाटत असताना नेमकं त्याचं एकत्रीकरण राहायला पाहिजे, म्हणजे सगळ्या मुलांनी एकत्र राहावं, सहकाऱ्यांनी एकत्र राहावं. कारण आमच्या जी गुरुकुल प्रतिष्ठानची पदाधिकारी आहे किंवा जे सभासद आहेत हे भांडूपमधील एका पर्टिक्युलर ठिकाणचे नसताना अनेक विभागातून, वेगवेगळ्या विभागामधून आलेले आहेत. आणि अशा सर्व सहकाऱ्यांना आणि सदस्यांना एका धाग्यामध्ये बांधून ठेवण्यासाठी आम्हाला हा मागी गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना सहकाऱ्यांमधूनच आली. आणि तेव्हापासून मग आम्ही हा मागी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. आता आपण सहकाऱ्यांची उल्लेख केला, सदस्यांचा उल्लेख केला, तर असे जे जुने पदाधिकारी होते ज्यांनी आपल्याला एक मदत केली, किंवा त्या पदाधिकाऱ्यांची जर नावं घ्यायची झाली किंवा सदस्यांची, तर कोणाची नावं घ्यायला आवडतील ज्यांचा आपल्याला सहभाग असतो दरवर्षी? याच्यामध्ये सहभाग जर असं विषय घ्यायचा झाला तर आमच्या ह्या गुरुकुल प्रतिष्ठानच्या मुळामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची मला नावं घ्यावी लागतील. पुन्हा एका दोघांचं नाव घेतलं तर ते कदाचित योग्य होणार नाही, हा दुसऱ्याचा कदाचित अपमान होईल. तर सर्व सभासद, जेवढे आमचे सभासद आहेत, आणि ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की ते इतर मंडळांशी सुद्धा संलग्न आहे. त्याच्यामुळे या सर्वांच्या माध्यमातून आम्ही लोकांनी हा गणेशोत्सव साजरा केलेला आहे. हा, तुम्ही मला जर कमिटीची नावं विचारली तर मी सांगू शकतो, पण याच्यामध्ये प्रमुख जर तुम्ही विचारलं तर सर्व जी सभासद मुलं आहेत या सर्वांचा एक समान वाटा याच्यामध्ये आहे. नक्कीच सभासद आणि कार्यकर्ते कार्य करत असतात, त्यांच्या जीवावरच प्रत्येक उत्सव साजरा होत असतो. दादा, माझा पुढचा प्रश्न असेल आपल्याला की मंडळाचं नाव श्री गुरुकुल प्रतिष्ठान आणि भांडूपचा कुलाधिपती किंवा गुरुकुलचा कुलाधिपती म्हणून जे नाव आहे आपलं, तर हे नाव कसं पडलं, या नावामागचा इतिहास काय सांगाल? श्री गुरुकुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी आम्ही करत असतो, म्हणजे कार्यक्रम म्हणा, नाव म्हणा, याच्या पाठीमागे एक वैचारिक पार्श्वभूमी असते. म्हणजे फक्त आम्हाला आठवलंय, आम्हाला सुचलंय म्हणून आम्ही कधी नावाच्या पाठीमागे धावलो नाही. प्रत्येक आणि हा मी खास करून तुम्हाला धन्यवाद देईन की तुम्ही हा प्रश्न विचारला. सर्वांना या प्रश्नाचं एक कोडं पडलेलं असतं की श्री गुरुकुल प्रतिष्ठानच का, इतर नाव का नाही. हा खरंच सुंदर प्रश्न आहे. या माध्यमातून सर्वांपर्यंत याचं उत्तर देखील जाईल. याचा विषय असा आहे की गुरुकुल परंपरा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये फार पूर्वापारपासून चालत आलेली आहे. रामायणाच्या काळापासून ही चालत आलेली आहे. गुरुकुलचा अर्थ असा होतो की तिथे राजा असू दे, रंक असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, या सर्वांना एकत्र घेऊन एका ठिकाणी तो आश्रम केला जातो आणि त्या आश्रमामध्ये सर्वांना सर्व धर्म समभाव, सर्वांना समान वागणूक दिली जाते आणि सर्वांचं एकत्रित ज्याला आपण म्हणू शिक्षण म्हणा किंवा त्यांची जडणघडण केली जाते. केवळ या पार्श्वभूमीच्या माध्यमातून किंवा हा विचार मनामध्ये आला की आपलं सुद्धा एक जे गुरुकुल प्रतिष्ठान आहे याच्यामध्ये लहान मुलांपासून ते अगदी 55-60 वर्षापर्यंतची व्यक्ती आमच्या या गुरुकुल प्रतिष्ठानचे सभासद आहेत. अगदी मी तर म्हणेन की 10 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या व्यक्ती या सभासद आहेत. याच्या शिवाय वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले आहे. कुणी खडतर आयुष्यामधून उभं राहिलेले आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती कुणाची कमी जास्त वगैरे आहे,
पण ह्या सगळ्यांचा कुठेही आपल्याला आडकाठी होऊ नये किंवा कुणाच्या मनामध्ये हे येऊ नये म्हणून एक गुरुकुल प्रतिष्ठान, ज्याच्यामध्ये सर्व सभासद, सर्व कार्यकर्ते हे एकाच प्लॅटफॉर्मवर आहेत आणि एकाच माळेमध्ये आणि धाग्यामध्ये ओवले गेलेले आहेत, म्हणून याचं नाव आम्ही गुरुकुल प्रतिष्ठान म्हणून दिलं. ठीक आहे. आणि त्यानंतर आपलं कुलाधिपतीचा सुद्धा विषय असा महत्त्वाचा आहे की कुलाधिपती म्हणजे गुरुकुल हा शब्द जोडून त्याच्यामध्ये कुलाधिपती आला. ज्या गुरुकुलची आम्ही लोकांनी निर्मिती केली त्या गुरुकुलचा हा जो सर्वांचा अधिपती आहे, सर्व समाजाचा, सर्व मानवजातीचा अधिपती आहे, तो आमचा अधिपती आहे. आणि म्हणून त्या गुरुकुलचा कुलाधिपती म्हणून आम्ही त्याला दिलं. म्हणजे आमच्या गुरुकुलची निर्मिती, आमचं गुरुकुल हे अनेक वर्ष पुढे सुद्धा जाईल. त्याच्यामध्ये मुळामध्ये जी संकल्पना येणाऱ्या भावी पिढीची आहे, तर त्यांना असं वाटलं पाहिजे की आपल्या कुळाचा हा गणपती आहे. मुळात कुळाच्या गणपतीला तसं कधी नाव नसतं, पण हे गुरुकुल प्रतिष्ठानने कुळाचा गणपती म्हणून दिलेला आहे, म्हणून तो कुलाधिपती आहे, जो सर्वश्रेष्ठ आहे आणि आमच्या गुरुकुलचा तो अधिपती आहे. मित्रांनो, लाईव्ह चालू झालंय. तुमचे काय प्रश्न वगैरे असतील मंडळाला विचारतो. दादा, माझा पुढचा प्रश्न असेल की गुरुकुलचा कुलाधिपती, जसं की आपले बॅनर असतात, जसे प्रिंटिंग वगैरे होतात किंवा इतर काही ठिकाणी गुरुकुलचा कुलाधिपती असं नाव लिहिलेलं आम्हाला दिसतं. तर भांडूपमधली अशी अनेक मंडळ आहेत, गणपती मंडळ आहेत, नवरात्री मंडळ आहेत, ज्यांनी नाव भांडूप असं मागे लावून त्यापुढे त्या मंडळाचं ह्याचं नाव लिहिलं, बाप्पाचं नाव दिलं. जसं की भांडूपचा राजा असेल, भांडूपचा महाराजा असेल, किंवा आपल्या बाजूचाच गणाधिपती आहे, इच्छामणी आहे वरती. तर अशी बरीच नावं आहेत. या व्यतिरिक्त नवरात्रीत बोलाल तर भांडूपची आई आहे, भांडूपची नवसाई, अशी मोठी मंडळं आहेत. तर आपल्याला कधी असं वाटलं नाही का की भांडूपचा कुलाधिपती असं नाव लावावं? याच्या पाठीमागे आमची विचारधारा अशी आहे की गणपती हा एका विभागापुरता कधी मर्यादित नसतो की मी फक्त भांडूपचा, मग भांडूपचाच गणपती आहे याचा अर्थ असा नाही की भांडूपच्या बाहेर गणपती नाही आहे. मुळामध्ये गुरुकुल, आम्ही आमच्या गुरुकुलची जी व्याख्या केलेली आहे ती विश्वची आमचे घर, वसुंधरा सदैव कुटुंबम ज्याला म्हणतात ना, त्या पद्धतीने आम्ही मांडतो की हा केवळ, आणि हा प्रश्न परत मी तुम्हाला अभिनंदन करेन कारण हा प्रश्न खूप सेन्सिटिव्ह आहे आणि चांगला आहे, ज्याचं उत्तर देणं मला म्हणजे फार दिवसापासून हे केवळ डोक्यामध्येच विचार होते जे या माध्यमातून बाहेर आले. आम्ही लोक याच्यामध्ये केवळ एक दाखवण्यासाठी की बाबा हा गणेशोत्सव कोणत्या विभागामधून पुढे जातो, अर्थात गणपतीचं स्वरूप हे मर्यादित नाही म्हणून. पण जर समजा आता रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, नगर आहे, औरंगाबाद आहे, संभाजीनगर आहे, अनेक विभागामधून ज्या वेळेला हे आता तुमचं इन्स्टा पण लाईव्ह चाललेलं आहे, तर त्या लोकांना कळण्यासाठी की मुंबईमध्ये नेमका हा कुठे आहे, तर मुंबईमध्ये हा भांडूप विभागामध्ये आहे, जेणेकरून जर एखाद्याला उद्या आमच्याशी संपर्क साधायचा झाला तर त्याला ते एक्झॅक्ट लोकेशन आमचं कळावं. केवळ हा भांडूप म्हणून त्याच्या पाठीमागचा उल्लेख आहे, अदरवाईज त्याच्यामध्ये कुठचीही अशी संकल्पना नाही की तो फक्त भांडूपचा असावा. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये मुंबई देतो आणि मुंबईचा, त्याच्यामध्ये भांडूपचा राजा किंवा भांडूपचं हे आम्ही त्याला फक्त भांडूपमध्ये मर्यादित नाही ठेवू इच्छित. हा गणांचा गणाधिपती आहे, याचं स्वरूप हे विश्वा एवढं आहे, त्याच्यामुळे जेवढ्या माध्यमातून लांब आणि पुढपर्यंत नेता येईल तेवढा आमचा तो प्रयत्न असतो. नक्कीच दादा, मी तुझ्याकडे मंडळ चालवताना बऱ्याच अडचणी येत असतात, जसं की आर्थिक अडचणी आहेत किंवा इतर काही अडचणी असतील, तर त्या अडचणी आपल्याही मंडळाला आल्या असतील, तर या अशा अडचणींबद्दल जर सांगायचं झालं तर काय सांगशील? गुरुकुल प्रतिष्ठानची स्थापना 2007 झाली, पण गणपती बसवणं आम्ही 2014 पासून सुरुवात केली. प्रथम आम्ही जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्ही म्हणजे सभासदांमधूनच वर्गणी घेण्यास आम्ही सुरुवात केली आणि ते आम्ही मोठ्या प्रमाणात ते आमचा 1.5 दिवसाचा गणपती असतो, पण आमचं मंडळाचा खर्च 1.5 दिवसाचाच 2 ते 2.5 लाखापर्यंत असतो. याच्यामध्ये आम्ही नंतर मग हे 2000 नंतर आम्ही मग नंतर पुढे भक्तांच्या आग्रहाखातर आम्ही लोकांकडून पण वर्गणी, दानशूर व्यक्तींकडून आम्ही ते घेण्यास सुरुवात केली.
आणि काही समाजातील मोठे व्यक्ती असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही तो फंड आम्ही तो वापरत गेलो. नक्कीच. दादा, 1.5 दिवसाचा प्रश्न आहे. तू 1.5 दिवसाचा उल्लेख केला. तर मुंबईत असे बरेच बाप्पा आहेत जे 1.5 दिवसच विराजमान न होता. काही बाप्पा 5 दिवस असतात, काही 7 दिवस असतात, काही 10 दिवस असतात. तर आपल्याला कधी असं वाटलं नाही का की आपला बाप्पा 10 दिवस असावा किंवा 5 दिवस असावा असं? मुंबईच्या धावपळीमध्ये आम्ही सगळे म्हणजे आम्ही जे एकत्र आलो आम्ही ते आम्ही विविध माध्यमातून, कोण नोकरी करतोय, कोणाचा व्यवसाय आहे, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही तो एक मंडळाच्या विचाराने आम्ही तो 1.5 दिवसातच तो आम्ही म्हणजे एक मर्यादित ठेवण्याचा विचार केला. कारण तू बघशील मुंबई धावती आहे, कोणाच्या कामाचं आहे तर कोणाच्या कामावर ते बेतू नये की आणि ते आपल्या बाप्पाचे पण ते हाल होऊ नये की बाबा 10 दिवसाचं तुम्ही गणपती बघत असाल की इथे आपण बसलो आणि लोक पत्ते घेत आहेत, हे घेत आहेत, ठीक आहे. तर त्या उद्दिष्टाने आम्ही तो मर्यादित ठेवला 1.5 दिवसापर्यंत, कारण त्याची सेवा व्यवस्थित व्हावी. नक्कीच. दादा, मी तुझ्याकडे आठवणीतला बाप्पा जर सांगायला झाला तर कोणता सांगशील? एखाद्या वर्षीचं आगमन असतं किंवा एखाद्या वर्षीचा बाप्पा असतो जो आठवणीत राहिलेला असतो. आठवणीबद्दल जर बोलाल तर जे सुरुवातीचं जे आमचं पहिलं वर्ष होतं आणि त्या टायमिंगची जी आमच्या बाप्पाची जी मूर्ती होती ती खूप सुंदर होती. आणि तो एक असा क्षण आहे की आयुष्यभर लक्षात राहील. आणि जेव्हा बाप्पाचं जेव्हा विसर्जन होतं त्या टायमिंगला आम्हाला असं वाटत होतं की त्या मूर्तीला आम्ही सोडूच नाही, त्या मूर्तीला आम्ही आमच्याजवळच ठेवावं. पण ते बोलतात ना की बाप्पाला आपल्याला आपला निरोप द्यावाच लागतो, कारण तो पुन्हा पुढच्या वर्षी यावं म्हणून. नक्कीच. दादा, मी तुझ्याकडे तुझ्या आठवणीतला बाप्पा किंवा एखादं आगमन, असं आपलं आगमन एक थाटामाटात असतं, तर असा एखादा क्षण आहे का जो आठवणीत राहिला आहे? 2014 साली आम्ही जेव्हा प्रथमदा गणपती विराजमान केला आमच्या मंडळाचा, तर त्या आगमनाची मूर्ती जी होती, जी मूर्तिकार कोकणनगरचे चोपडेकर आहेत त्यांच्याकडून आणलेली ती जी मूर्ती होती ती आयुष्यभर आमच्या लक्षात राहील. आणि ते जे आगमन होतं ते नेहमी आमच्या लक्षात राहील, ते आम्ही कधी विसरू नाही शकत. नक्कीच. दादा, मितीन म्हणणे त्यांनी असं विचारलंय की यावेळीचे मूर्तिकार कोण असतील? यावेळी कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आम्ही फक्त 1.5 फुटाची मूर्ती विराजमान करायचा मंडळाचा निर्णय घेतलेला आहे. आणि ह्यावेळी आम्ही मूर्ती आपले ठाण्याचे सुप्रसिद्ध मूर्तिकार सुरेश बोनसिळकर यांच्याकडून आणणार आहे. आणि ते सर्वांना ज्ञात असल्याप्रमाणे त्यांच्याकडे काही परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही पण जोपासण्याचा यावर्षीपासून प्रयत्न करत आहोत. तर ती मूर्ती आम्ही ठाण्यावरून आणतो. नक्कीच. दादा, आगमन बद्दल काहीतरी सांगत होता तुम्ही, काय सांगाल? कोणता आगमन सोहळा लक्षात राहिलेला आहे? 2019 मागच्याच वर्षी जे आमचं बँजो पथक होतं आणि त्या ढोल-ताशा पथक. नाही बँजो पथक, आगमनला बँजो पथक असतं आणि विसर्जनला आमच्याकडे ढोल ताशा पथक असतं. पहिल्या वर्षी ढोल ताशा पथक विसर्जनला मुंबईतील सर्वात उत्कृष्ट ढोल ताशा पथक पार्लेश्वर, जे फोर्टचा राजा चिंतामणी, त्यांचं आगमनाला विसर्जन करतात, ते पथक आम्ही पहिल्या वर्षी विसर्जनला बोललो होतं. एवढा मोठा भव्य दिव्य तो उत्सव होता आमचा. आणि तुम्ही आगमनाबद्दल विचारत असाल तर मागच्या वर्षी जे बँजो पथक होतं, जे पोरांनी आमच्या विभागातील मुलांनी स्वखुशीने वाजवलेलं, ते अतिशय उत्कृष्ट होतं. नक्कीच. दादा, बाप्पाची रूपं आपली दरवर्षी वेगवेगळी असतात, तर ही रूपं कधी चेंज म्हणजे एकाच रूपात बऱ्याच मंडळांचे असे बाप्पा असतात जे एकाच रूपात विराजमान होत असतात, तर आपला जो बाप्पा दरवर्षी वेगळ्या रूपात कसा येतो आणि ही संकल्पना कुठून येते, काय सांगाल? याच्यामध्ये कदाचित थोडेफार माझे विचार वेगळे असू शकतात. परत मी तुमचं म्हणजे आभारी आहे की हा प्रश्न विचारला. मूळ संकल्पना अशी आहे, म्हणजे माझी स्वतःची वैयक्तिक, की बाप्पा हा तुमच्या कुटुंबाचा असतो, दरवर्षी येणारा असतो आणि दरवर्षी येणाऱ्या स्वरूपामध्येच ते बघायला आपल्याला आवडेल. उदाहरण द्यायचं झालं तर उद्या समजा आमचा आता चेतन शिंगणे गणपतीच्या कृपेने आज अमेरिकेला गेला आहे, तर तो अमेरिकेमध्ये जाताना ज्या स्वरूपात होता त्याच स्वरूपामध्ये तो परत मुंबईला आमच्यामध्ये यावा असंच आम्हाला ती इच्छा वाटेल. नेमकं गणपतीचं मी हे एक उदाहरण दिलं. गणपतीचं सुद्धा जो आमच्या कुटुंबामधला आहे त्याचं स्वरूप कधीच बदलू नये ही नेमकी माझी कायमची भूमिका राहिलेली आहे. काही कारणास्तव ते सुरुवातीपासून शक्य नाही झालं. अर्थात माझ्या घरामध्ये भाद्रपदाचे गणपती बसतात,
माझी मूर्ती गेल्या पहिल्या वर्षी जी मी बसवली ती आजपर्यंत देखील सेम स्वरूपात आहे. आम्हाला कधीच आवडणार नाही की मूर्तीच्या चेहऱ्यामध्ये किंवा मूर्तीमध्ये कधी बदल व्हावा, कारण ती मूर्ती हे तुमच्या प्रतिष्ठानचं म्हणा, मंडळाचं म्हणा, एक ती आयकॉन होते, तो USP होतो तुमचा. तीच कायम ती प्रसिद्धीच्या झोतात जाते की ती मूर्ती बघितल्याच्या नंतर अरे ही लालबागची मूर्ती आहे, अरे ही चिंतामणीची मूर्ती आहे, ही पुण्यातली कसबा पेठेतली मूर्ती आहे. त्या पद्धतीने, ज्या पारंपरिक पद्धतीने त्या गणपतीचं मूर्तीचं रूप त्यांनी ठेवलं, तसंच रूप आमच्या गणपतीचं असावं अशी आमची नेहमी कायमची मनापासूनची इच्छा आहे. त्याच्यामुळे याच्या पुढे आमचा नेहमी प्रयत्न राहील, जी गणपतीची मूर्ती आहे ती कायम अखंडपणे आपल्या घरातल्या पद्धतीची असावी आणि कायम एका रूपात असावी. साऊंड नाही येत आहे असं काहीतरी सांगितलंय दादा. नक्कीच आम्ही तो सुधारण्याचा प्रयत्न करू. दादा माझा पुढचा प्रश्न असेल तुला की आपलं हे 7वं वर्ष आहे मंडळाचं माझ्या मते, तर लवकरच आपलं 10वं वर्ष देखील येईल. तर जसं की 25वं वर्ष असतं, रौप्य महोत्सव असतो किंवा 50वं असतं, सुवर्ण महोत्सव असतो, तसंच दशक महोत्सव 10वं वर्ष हेही खूप येतोय साऊंड. मकरंगाडी ओके, हो ठीक आहे दादा. दादा हे 10वं वर्ष कसं असेल, कोणता आगमन सोहळ्याला कोणता बँजो पथक असेल किंवा ढोलताशा पथक असेल, याबद्दल काही ठरलं आहे का? तुम्हाला आवर्जून सांगायचं म्हटलं तरी आमचं पहिलं वर्ष हेच 25व्या वर्षाप्रमाणे होतं. क्या बात आहे. हा, कारण की तुम्ही त्याची जी रोषणाई, जे मूर्तीचं आगमन विसर्जन, भांडूपमध्ये पहिल्यांदाच विसर्जनला पार्लेश्वर, ज्याच्यासाठी ओसंडून गर्दी वाहिलेली होती विसर्जन बघायला. तर आमच्या तो विषयच येत नाही की 10वं वर्ष आमचं कसं असेल. तर ह्या दरवर्षी आम्ही एक हे लावतो बँजो पथक आणि एक विसर्जनला ढोलताशा पथक. जर देवाच्या कृपेने, बाप्पाच्या कृपेने आम्ही तेवढं आर्थिकदृष्ट्या सबळ झालो तर 10व्या वर्षी आम्ही 2 किंवा 3 लाव, जशी चिंतामणीला, पोटच्या राजाला लावतात. आणि आमचा डेकोरेशनचं स्वरूपही खूप मोठं असतं. तर नवजीवन विभागामध्ये जिथे आपली नवजीवनची आई स्थापन होते, स्वस्तिकची आई, त्याच्याच बाजूला आमचा गुरुकुलचा कुलाधिपतीही स्थापन होतो. तर तो पूर्ण विभाग जेवढा जास्त सजवता येईल तेवढा जास्त सजवण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. नक्कीच. दादा मी तुमच्याकडे यावर्षी आगमन सोहळा, म्हणजे बऱ्याच जणांनी आगमन सोहळा नसणार असं डिक्लेअर केलंय, तर आपला आगमन सोहळा असेल किंवा नसेल तर ह्यावर्षी आपला बाप्पा कसा येणार आहे, या व्यतिरिक्त आपल्या बाप्पाची स्थापना कशी होणार, याबद्दल काय सांगाल? या वर्षाची स्थापना आम्ही सरकारच्या नियम आणि अटीप्रमाणे, जे काय सरकारचे नियम असतील, फार भव्य नाही पण आम्ही उत्सव साजरा करणार, पण सामाजिक उपक्रम आणि समाजाचं एक बंधन, एक समाजासाठी आम्ही एक चांगलं उपक्रम देतोय तेव्हा. गणपती बाप्पाचं आगमन आम्ही एक साध्या पद्धतीने आणि सरकारच्या नियमाप्रमाणे, म्हणजे जसे अटी आहेत की बा सेफ डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर, हे असं जे काही गोष्टी आहेत, जे आता सध्याचं वातावरण, आता आपला करोना हे आहे, त्याच्या वातावरणामध्ये साध्या आणि चांगल्या उपक्रमाने आम्ही तो साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. दादा मी तुझ्याकडे भांडूपमध्ये इतर कोणत्या मूर्तिकाराकडे मूर्ती द्यायची संधी भेटली बाप्पा घडवण्याची, तर कोणत्या मूर्तिकाराकडे मूर्ती द्यायला आवडेल? एक नाव भांडूपमधल्या मूर्तिकारांचं. जी मूर्ती आमची पहिल्या वर्षी तयार झाली होती, जसं सांगितलं की प्रत्येकाच्या आमच्या मनामध्ये ती आहे. हृदय आज 6 वर्ष झाली तरी देखील त्या मूर्तीचं स्वरूप जे आहे ते आमच्या कुणाच्याही नजरेतून अजूनपर्यंत गेलेलं नाही. अशा मूर्तिकाराचं नाव ज्यांचं चोपडेकर आहे, तर नक्कीच त्यांच्याकडून त्याच पद्धतीची मूर्ती आम्हाला परत मिळावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. आणि संधी मिळाली तर त्या चोपडेकर यांच्याकडूनच आम्ही आमची मूर्ती बनवून घेऊ. नक्कीच. दादा मी तुझ्याकडे, मुंबईमध्ये तू बऱ्याच ठिकाणी फिरत असतो, मुंबईतले बरेच मूर्तिकार तुला माहिती देखील आहे, तर असंच जर आपल्या मंडळाचा बाप्पा, गुरुकुल प्रतिष्ठानचा बाप्पा मुंबईत कोणत्या मूर्तिकाराकडे द्यायची संधी भेटली तर कोणत्या मूर्तिकाराकडे द्यायला आवडेल? मुंबईचे सुप्रसिद्ध मूर्तिकार खातू आहे, ज्यांचं आपलं परेडला वर्कशॉप आहे खूप मोठं, आणि मुंबईतले खूप मोठमोठे गणपती तिथून आणतात. तर आमची पण एक इच्छा आहे की भविष्यात जर आम्हाला जमलं तर आम्ही खातूकडून आणू, कारण की आपला बाजूचे जे सार्वजनिक उत्सव मंडळ आहे गणेशनगर, ते दरवर्षी तिथून आणतात आणि त्यांची जी मूर्ती आम्ही आगमनाला जातो त्यांच्या, तर
आमची पण इच्छा होईल की आम्ही खातो सरांकडनं ती मूर्ती आणू. नक्कीच दादा. आणि भांडूपमधल्या जर कोणत्या मूर्तिकाराकडे, चोपडेकर तर मग सांगितलंच, पण त्या व्यतिरिक्त इतरही बरेच मोठे मूर्तिकार आहेत जे मोठमोठ्या बाप्पा घडवत असतात, तर असं कोणाचं नाव घ्यायला आवडेल? हो, आपले मूर्तिकार कुंभार आहेत, मूर्तिकार गावडे आहेत, ते पण चांगल्या मूर्त्या बनवतात. पण आमचं वैशिष्ट्य आहे की एकच मूर्ती वर्षानुवर्ष आमची चालावी. जो कोणी मूर्तिकार आम्हाला त्या दृष्टीने अप्रोच करेल की वर्षानुवर्ष आम्ही तुम्हाला ती मूर्ती पुरवू, तर आम्ही त्याला नक्कीच संधी देऊ. नक्कीच. दादा, पीओपी बंदी, खरं तर हा विषय खूप वाचतोय. हो, या सध्या तरी खूप जास्त आहे. तर या पीओपी बंदीबद्दल आपण काय सांगाल? काय वाटतं आपल्याला? सध्या तरी सरकारने नियम लागू केलेत, पण त्यावरती अजून याचिका निघालेली नाही की पीओपी अजून बंद करायची की नाही करायची. सध्या तुम्ही मार्केटमध्ये जाल तर तुम्हाला पीओपीची मूर्त्या भेटतील. जोपर्यंत सरकारी नियम येत नाही की पीओपीला कुठला दुसरा पर्याय जोपर्यंत गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत तरी आपण पीओपीच पकडून जातो. नक्कीच. दादा, पीओपी खरं तर भाद्रपद गणेशोत्सवात हा प्रश्न विचारला गेला होता बऱ्याच भक्तांकडून. तर मंडळांना आम्ही विचारलं होतं, तर त्यांनी असं सांगितलं की शाडू माती किंवा कागदी मूर्तीचा पर्याय आम्ही निवडू. तर भविष्यात जर तशी वेळ आलीच तर आम्हाला आपला हा बाप्पा, भांडूपचा कुलाधिपती किंवा गुरुकुलचा कुलाधिपती, हा शाडू मातीच्या स्वरूपात किंवा कागदी मूर्तीच्या स्वरूपात बघायला मिळेल का? हो, नक्कीच. जर आपली 5 फुटाची मूर्ती असते आणि एखाद्या मूर्तिकाराने जर आम्हाला कागदीमध्ये 5 फुटाची मूर्ती बनवून आम्हाला जी पाहिजे ती देत असेल, तर आम्ही कागदी मूर्तीचा पर्याय नक्कीच निवडू. नक्कीच. दादा, मी तुमच्याकडे थोडंसं सामाजिक उपक्रमांकडे. खरं तर आपलं मंडळ 2007 पासून कार्यरत आहे. अनेक सामाजिक उपक्रम आपण राबवले असतील, तर या उपक्रमांबद्दल काय सांगाल? कोणते कोणते उपक्रम आपण राबवले होते? श्री गुरुकुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि श्री कुलाधिपती जे गणरायाचं आम्ही आज गेली 7 वर्ष आम्ही त्यांची स्थापना करतो, पूजा अर्चा करतो. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही समाजासाठी एक गोरगरीब त्यांचीच काही सेवा करतो. काही आश्रमांना आम्ही भेटी देतो. त्या आश्रमातील जे काही आहेत त्या आश्रमामध्ये बरेचशा मंडळीला आम्ही भेटवस्तू म्हणा, काही त्यांना त्यांच्या ज्या आर्थिक अडचणी किंवा आर्थिक त्या वस्तू अडचणी ज्या आहेत आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. सामाजिक जे काही अडचणी असतात, त्या मंडळातले काही सभासद आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या काही अडचणी आहेत, त्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. दादा, पुढच्या प्रश्नांकडे, जसं की रक्तदान शिबिर आहे किंवा नेत्रचिकित्सा शिबिर आहे किंवा इतर असे अनेक सामाजिक उपक्रम अनेक मंडळ राबवत असतात, तर असे आपल्या मंडळाने काही उपक्रम राबवले होते का पूर्वीच्या काळी किंवा आता मागच्या 2-3 वर्षात? हां, पूर्वीच्या म्हणजे अगोदर आम्ही नेत्रचिकित्सा पण घेतली होती. आम्ही मोफत चष्मा वाटपाचा कार्यक्रम घेतला होता. त्याच्यानंतर रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. आणखी बरेचसे छोटे मोठे आम्ही उपक्रम आम्ही घेत असतो या मंडळाच्या मार्फत. आणि समाजाला जे जेवढं देता येईल आमच्या कुलाधिपती या गणेश उत्सवाच्या माध्यमातून किंवा श्री गुरुकुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे समाजाला जेवढी आम्हाला जी काही गोष्टी देता येतील त्याचं आम्ही नियोजन करतो आणि त्या नियोजनाप्रमाणे आम्ही समाजाची बांधिलकी ठेवून आम्ही ते उपक्रम राबवतो. स्वामी ठाकूर म्हणून आहे, त्यांनी विचारलं आहे की हा मागी गणेशोत्सव तुम्ही किती वर्ष साजरा करणार आहात, याबद्दल काय ठरलं आहे का? म्हणजे वर्षानुवर्ष हा गणेशोत्सव असंच चालू राहील की पुढे काही आपला वेगळा संकल्पना आहेत, याबद्दल काय सांगाल? चांगला प्रश्न आहे. आजच्या ह्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये कसं असतं, अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. गेली 6 वर्ष हा कार्यक्रम करताना अनेक संघर्ष करावे लागले, अनेक अडचणीमधून पुढे यावं लागलं. आणि तुम्हाला माहिती असेल की एखादं मंडळ किंवा प्रतिष्ठान एकत्रित ठेवणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे सुरुवातीचे 4 दिवस आनंदात आणि मजेत जातात आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं संघर्षाला सुरुवात होते. एवढं मात्र मी सांगू शकतो की हा गणेशोत्सव साजरा करताना मुळामध्ये आमच्या 10 ते 11 जणांनी एक शपथ घेतली होती. त्याचा उल्लेख मी खास इथे करेन, कारण मी जसं म्हटलं की गणेशोत्सव हा केवळ करमणुकीसाठी नाही आहे. त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे आणि हयात. म्हणजे या 11 जणांनी जी आमची शपथ घेतली होती
आमच्या लोकांचा तो कायम मानस आहे, जोपर्यंत आम्ही जिथे कुठे असू, यथाशक्ती जे काही आम्हाला शक्य होईल त्या माध्यमातून हा गणेशोत्सव आम्ही कायम साजरा करू. आमची अपेक्षा आहे की येणाऱ्या भावी पिढीने, जशी आमची मुलं बाळं वगैरे आहेत किंवा आणखीन येणारी आमची पिढी आहे, तरुण वर्ग आहे, तर या सर्व तरुण वर्गाने याच्यामधून शिकावं आणि याच्यामधून हा गणेशोत्सव त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत कसा जाईल याचा एक विचार करावा किंवा आदर्श घालून द्यावा. जसं आम्ही सुरुवात केलेली आहे, आम्ही पाया रचलाय. मला गणपती देवाजवळ सुद्धा प्रार्थना करावीशी वाटेल की येणाऱ्या पिढीला त्याचा कळस रचू दे आणि हा परंपरागत हा म्हणजे जसं आम्ही सांगू शकत नाही की मोजण्याच्या स्वरूपात हा अखंडपणे चालू राहू दे. आम्ही असो आम्ही नसो, हा गणेशोत्सव आमच्या पिढीने, येणाऱ्या त्यांच्या पुढच्या पिढीने अखंडपणे चालू ठेवावा ही आमची मनोमन इच्छा आहे. नक्कीच. आणि त्यामध्ये जर काय विघ्न असेल तर बाप्पा असेलच त्यांना आशीर्वाद देण्यासाठी. दादा मी तुझ्याकडे येईन. पुढचा प्रश्न असेल मला की मागी गणेशोत्सव मुंबईत बऱ्याच मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात किंवा भांडूपमध्ये बरेच गणेशोत्सव साजरे केले जातात. तर असं जर कोणतं गणेशोत्सव मंडळाचं नाव घ्यायचं झालं किंवा मागे गणेशोत्सव मंडळाचं नाव घ्यायचं झालं मुंबईतल्या, त्या मंडळासारखा उत्सव आपला असावा असं आपल्याला वाटतं, तर कोणत्या मंडळाचं नाव घ्यायला आवडेल? मुंबईमधील कांदिवलीचा श्री, ज्याची मूर्तीची उंची 12 फूट असते आणि त्याचं जे स्वरूप असतं ते भव्य दिव्य असतं. त्याचप्रमाणे आपल्या विभागाच्या बाजूला मुलुंडमधील स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट, आमचे मित्र जगदीश शेट्टी यांचा जो उत्सव असतो, हाच प्रश्न. जगदीश शेट्टी यांचा जो उत्सव असतो त्याप्रमाणे आम्हाला उत्सव करता आला तर ते आमचं स्वप्न आहे. नक्कीच. दादा मी तुमच्याकडे भांडूपमधला जर एखादा गणेशोत्सव, मागे गणेशोत्सव असो किंवा भाद्रपद गणेशोत्सव असो, ज्या गणेशोत्सवासारखा आपला उत्सव असावा असं आपल्याला वाटतं, तर कोणत्या मंडळाचं नाव घ्यायला आवडेल? भांडूपमध्ये आता फार पूर्वीपासून म्हणजे भांडूप पूर्वेला जे रिक्षा चालक मालक संघटना आहे त्यांचे जे अध्यक्ष म्हणा किंवा जे त्यांचे संस्थापक आहेत श्री सुरेश भाई कोपरकर यांचा फार पूर्वीपासून आम्ही त्यांचा उत्सव पाहत आलो आहे. त्यांचं गणपतीचे आगमन, त्यांचे कार्यकर्त्यांचे उत्साह आणि त्यांचे कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही त्यांची पाहत आलो. त्या अनुषंगाने आम्ही आम्हालाही वाटलं की गणपतीने आम्हाला जी काय बुद्धी दिली किंवा ती इच्छा आमच्या मनात जी प्रगट झाली त्या इच्छानुसार आम्ही त्या गणेश उत्सवाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या वाहिनीच्या माध्यमातून आम्ही ठरवलं की आम्ही सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव, मागे गणेशोत्सव साजरा करावा आणि ती पुढे परंपरा चालत राहावी अशी आमची सगळ्यांची गणराज्याच्या चरणी नक्कीच. आणि जे आपल्या बाप्पाचे मूर्तिकार यावर्षी आहेत तेच मूर्तिकार तोही बाप्पा घडवत असतात दरवर्षी वर्षानुवर्ष. दादा मी तुझ्याकडे येईन. तुझ्या माहितीतलं एखादं मंडळ मुंबईतलं किंवा भांडूपमधलं ज्या मंडळासारखा उत्सव आपला असावा असं आपल्याला वाटतं, तर कोणाचं नाव घ्यायला आवडेल? म्हणजे जर आमची आर्थिक परिस्थिती जर त्याप्रमाणे जर झाली देवाच्या कृपेने जर त्याचा भव्य दिव्य जर त्याला वाटत असेल की भव्य दिव्य त्याचं एक त्याचं उत्सवाचं स्वरूप मोठं असं, तर एक भांडूप आपल्या मुंबईमधलं एक प्रतिष्ठित आहे एक चिंतामणी. त्याप्रमाणे आम्हाला अशी इच्छा आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीसारखा आपला उत्सव असावा असं आपल्याला वाटतं. खरं तर बरेच मंडळांचं ते प्रेरणास्थान आहे आणि बऱ्याच जणांना असं वाटत असतं की त्या मंडळासारखा आपला उत्सव असावा. दादा मी तुझ्याकडे आपलं फेसबुकला पेज आहे, सोशल मीडिया पेज आहे, या व्यतिरिक्त इतरही बरीच पेज असतील आपल्या मंडळाची सोशल मीडिया, तर ही सोशल मीडिया आपलं कोण चालवतं अकाउंट, त्याचं आम्हाला नाव सांगू शकाल का? आमच्या मंडळाचे एक प्रमुख पदाधिकारी आहेत श्री अंकुश कोळेकर. तर ते स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहेत आणि याच्यामध्ये त्यांचं प्रचंड असं अभ्यास आहे. ते स्वतः इंटरनेटच्या व्यवसायामध्ये आहेत, त्या माध्यमातून देखील त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, त्यांची स्वतःची टीम आहे. तर ही मूळ संकल्पना पण त्यांची, जसं आता आमचं एक वेबसाईट वगैरे आहे आमची, तर त्याचं संपूर्ण जे काही नियंत्रण आहे, सगळे कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे, तर ते स्वतः बघतात आणि आता आपल्याबरोबर देखील आहेत ते.
तर तुम्ही त्यांना देखील त्यांना जास्त विचारू विचारणारच शकता आहोत. या संदर्भात. दादा, फेसबुकला आपलं पेज आहे मला वाटतं, किंवा पेज काय जे काय ते आम्हाला जरा Group आहे. माहिती द्याल का? फेसबुक अजून कुठे कुठे सोशल मीडियाला आपलं? फेसबुकवरती आमचं श्री गुरुकुल प्रतिष्ठान मराठी अक्षरामध्ये आमचं पेज आहे. आणि सजेस्ट केल्याप्रमाणे आम्ही ते लवकरच इंग्लिशमध्ये पण करू, म्हणजे जे जास्त लोकांना आमच्या ग्रुपपर्यंत पोहोचता येईल. त्याचप्रमाणे आमचं इंस्टावरती पण पेज आहे आणि आमची स्वतःची वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटवरती आम्ही मागील 7 वर्षांमध्ये जे काही उपक्रम केले त्याचे फोटोज आहेत, मंडळाचे पदाधिकारी त्यांची नाव आहेत, त्यांचं प्रोफाईल आहे. आणि तुम्हाला जर आमच्या मंडळाशी अप्रोच करायचं असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म पण भरून आम्हाला सबमिट करू शकता. तेवढी आम्ही सुविधा आमच्या वेबसाईटवरती पुरवली आहे. नक्कीच. दादा, सोशल मीडियाच्या माध्यमातून तू बराच ॲक्टिव्ह असतो, मुंबईतल्या बऱ्याच मंडळांबद्दल तुला माहिती आहे. तसंच आमच्या पेजवर तू बराच ॲक्टिव्ह असतो, हो. तर काय सांगशील, आमचं पेज कसं आहे? एक उत्कृष्ट प्रकारचं आणि लोकांना जास्तीत जास्त यंग जनरेशनला जवळ करण्यासाठी तुम्ही जे पेज बनलं आहे ते तुमची कामगिरी एकदम दमदार आहे, त्याबद्दल काही नो डाऊट्स. आणि सध्याच्या या इंटरनेटच्या युगात जास्तीत जास्त यंग पिढीला घरात बसून जेवढा जोश भेटवायचा असेल तर तुमच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे भेटतो. ज्या मंडळांना किंवा ज्या खूप दूरच्या लोकांना मंडळात जाऊन किंवा त्या गणपतीचे दर्शन घेता येत नाही, ते तुम्ही तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध करून देता. आणि हे तुमचं योगदान वर्षानुवर्षाने अखंडित राहो, हीच तुम्हाला शुभेच्छा. नक्कीच. मंडळ आपल्यासोबत असतील, आमच्या पेजसोबत असतील, तर नक्कीच आम्ही हा प्रयत्न करत राहू. दादा, मी तुमच्याकडे आमच्या पेजबद्दल काय सांगाल, कसं आहे भांडूपचे उत्सव पेज? तुमच्या पेजबद्दल सांगायचं जर झालं तर जसं मी मगाशी देखील म्हटलं की याच्यामध्ये भांडूपच्या सर्व उत्सवांचं, म्हणजे केवळ गणेशोत्सव असं नाही आहे, तर भांडूप ही जशी सांस्कृतिक नगरी आहे, तर ह्या सांस्कृतिक नगरीमध्ये पूर्ण वर्षभर अनेक वेगवेगळे उत्सव होत असतात. अगदी मागे गणेश जयंतीपासून सुरुवात जर आपण केली तर त्याच्यानंतर मग तुमचं ते मकर संक्रांत असो, होळी असो, दहीहंडी असो, भाद्रपदातले गणेशोत्सव असो, कृष्ण जन्म असो, परत नवरात्री असो, त्याच्यानंतर दीपोत्सव असो, या सगळ्यांचं अतिशय उत्कृष्ट असं कव्हरेज तुमच्या या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून चालतं. आणि आम्हा लोकांना सर्वांना ते घर बसल्या बघायला मिळतं. जसं मी म्हटलं की विचारांची एक देवाणघेवाण होते. तुमचे हे व्हिडिओज बघताना सगळ्या मंडळांची भूमिका आम्हाला कळते, आम्ही कुठे काही चुकतोय का हे आम्हाला त्याच्यामधून कळायला म्हणजे एक मार्ग मिळतो. आणि अशा पद्धतीने खूप उपयुक्त असं हे तुमचं कार्यक्रम आहे, स्तुत्य कार्यक्रम आहे. मी गणेशाच्या चरणी प्रार्थना करेन की तुम्हाला खूप खूप याच्यामध्ये यश मिळू दे आणि तुमचं हे जे चॅनल आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगाने प्रगती करू दे. आम्ही देखील आमची जेवढी मंडळं आहेत, कॉन्टॅक्ट आहेत, त्या सर्वांपर्यंत, अर्थात तुम्ही अगोदरच पोचलेला आहात त्याच्यामुळे आमच्यापर्यंत तुम्ही इथे आलात, पण तरी देखील आम्ही आमच्या परीने हे पुढे वाढवण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि तुम्ही या ठिकाणी आलात, वेळात वेळ काढून, कोणतंही मानधन न घेता, अगदी घरातल्या व्यक्तीसारखे आमच्याशी वागलात, वावरलात, याबद्दल श्री गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने मी आपला फार फार ऋणी आहे आणि आपला शतशः आभारी आहे. असाच लोभ आणि अशीच माया यापुढे देखील अखंडपणे आपल्याबरोबर राहील. शेवटचं फक्त एक आमंत्रण, येणाऱ्या 15 तारखेला जो 1.5 दिवसाचा मागे गणेश जयंती उत्सव आहे तो आम्ही साजरा करतो. यावेळेला सरकारी नियमांप्रमाणे, तर त्या गणेशोत्सवाचं देखील तुम्हाला आतापासूनच आमंत्रण. आणि इतर जे आमचे सहकारी आहेत, तुमच्या माध्यमातून जी बघणारी आमचे प्रेक्षक वर्ग आहे, त्या सर्वांना तुमच्या माध्यमातून स्नेह आमंत्रण आहे. या 1.5 दिवसाच्या गणेशोत्सवाला आपण सर्वांनी जातीने हजेरी लावी आणि हा आमचा सण जो आहे आणि आनंद आहे हा दिवेगणित करावा. नक्की. धन्यवाद. अजून काय बोलायचं आहे का? तुमचं ऑफ असेल तर यांचं इंट्रोडक्शन दिलेलं नाही. तुम्हाला जर तुमची माहिती द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. सुरुवात इथून करूया. दादा, तुझं नाव आणि तुझं पद काय आहे मंडळाचं? नमस्कार, मी अंकुश लक्ष्मण कोळेकर,
पहिले 3 वर्ष मंडळाचे सचिव या पदावर कार्यरत होतो. आता सध्या मी सोशल मीडिया आमच्या मंडळाचं सगळं हँडल करतो आणि एक पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे. नक्कीच दादा, आपलं पद काय आहे? श्री गुरुकुल प्रतिष्ठानचं संस्थापक म्हणून मी कार्यरत आहे. आमचे अध्यक्ष दिनेश शिंदे काही कारणास्तव या ठिकाणी आले नाहीत. इतर पदाधिकारी वगैरे आहेत आमचे आहेत. संस्थापक म्हणून जसं एक काम असतं, सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं, कुठे कमी आणि कुठे जास्त काही गोष्टींची गरज असेल ते संपूर्ण बघणं, या सगळ्या गोष्टींचं एक नियोजन ज्याला आपण म्हणतो. आणि सुदैवाने ही सगळी मुलं माझे सहकारी, माझ्यावर विश्वास ठेवून आम्ही घेतलेला जो संयुक्तिकपणे घेतलेला निर्णय असतो, तो निर्णय ते सर्वजण आदराने मान्य करतात आणि एकीने पुढे जातात. त्याच्यामुळे हा कार्यक्रम किंवा उत्सव यशस्वीपणे होतो. हीच माझी भूमिका, की कुठेही काही कमी पडत असेल तर त्याच्यामध्ये मार्ग काढून पुढे जाणं. नक्कीच दादा, मी तुमच्याकडे येईन. आपलं मंडळात काय पद आहे, काय सांगाल आणि नाव काय सांगाल? माझं उपाध्यक्ष म्हणून मी संजय नारायण पाटील या ठीक आहे. उपाध्यक्ष पदावर तुम्ही कार्यरत आहे. नक्कीच दादा, आपलं पद काय आहे? नमस्कार, मी श्री रवींद्र तुकाराम यादव. मी या मंडळात गेली 6 वर्ष खजिनदार म्हणून कार्यरत आहे. आणि मगाशी माझ्याकडून थोडं एक राहून गेलं. जे लोक आम्हाला यथाशक्ती त्यांच्या प्रयत्नाने जेवढी वर्गणीच्या स्वरूप जे आम्हाला देतात त्यांचं मी आभार मानायला एक विसरलो होतो. तर जे कोणी आम्हाला वर्गणीच्या माध्यमातून आम्हाला जे मदत करतात त्यांचा मी शतशः ऋणी आहे. धन्यवाद दादा. आपलं पद आणि आपलं नाव? नमस्कार, मी दुर्गेश सुरेश कदम. गेले 6 वर्ष मी उपसचिव म्हणून या मंडळामध्ये कार्यरत आहे. नक्कीच. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत लाईव्हच्या माध्यमातून होते भांडूपमधलंच एक सुप्रसिद्ध मागी गणेशोत्सव मंडळ श्री गुरुकुल प्रतिष्ठान, भांडूपचा कुलाधिपती म्हणून जो ओळखला जातो, या मंडळाचे पदाधिकारी सदस्य आपल्यासोबत लाईव्हच्या माध्यमातून होते. तर जाणून घेतलं त्यांच्या संकल्पनेतला यावर्षीचा मागी गणेशोत्सव कसा असावा. तर मित्रांनो, तुमच्याही मंडळांना ह्या पेजच्या माध्यमातून लाईव्ह जायचं असेल, तुमच्याही मंडळाची माहिती आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व भक्तांपर्यंत पोचवायची असेल तर आम्हाला नक्की मेसेज करा. आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन भागात एका नवीन मंडळासह. धन्यवाद.